नमस्कार मैत्रिणींनो, मार्केटमध्ये जशी बॉक्सवाली पिशवी मिळते तशा प्रकारची पिशवी आज आपण ह्या गोणीच्या मदतीने शिवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी ही गोणी अशी ओपन करून घेतलेली आहे आणि आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर उंचीला मी घेतलेले आहे 31.5 आणि रुंदीला 23.5। हे असं मार्किंग करून इथे कट करून घेतलेलं आहे, जेवढं कापड गोणीचं जेवढं लागत होतं तेवढं। आता काय करायचं आहे, एक मेन फॅब्रिक घ्यायचं आहे। जर मेन फॅब्रिक जर जाड असेल तर तुम्हाला अस्तर लावायची गरज नाही, पण माझ्याकडे हे जे कापड होतं ते खूप बारीक आहे, पातळ आहे, म्हणून मी इथे अस्तर लावत आहे। तुमच्याकडे जाड कापड असेल तर तुम्हाला अस्तर लावण्याची गरज येणार नाही। आता इथे काय करायचं आहे, हे जे आपण गोणी कट केलेली आहे त्याच्यापेक्षा साइडने आजूबाजू अर्धा 1 इंच एक्स्ट्रा राहील एवढ्या मापाचं हे दोन्ही कापड कट करून घेतलेले आहेत आणि जोडून घेतलेले आहेत, अस्तर आणि मेन फॅब्रिक। जर तुमच्याकडे जाड कापड असेल तर तुम्ही अस्तर नाही लावलं तरी चालेल, सिंगल कापड घेतला तरी चालेल। आता काय करायचं आहे, इथे हे असं ठेवायचं आहे। माझ्याकडे हे मेन फॅब्रिक खूप पातळ होतं म्हणून मी त्याला अस्तर लावलेलं आहे। मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर आता ही गोणी ठेवायची आहे आणि गोणीवर हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे अर्धा इंच मार्जिन ठेवून हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण त्या मार्किंगवर आपल्याला सिलाई घ्यायची आहे, म्हणून दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करायचं आहे। इथे मी क्रॉस केलेला आहे, याचा अर्थ की इथे आपल्याला सिलाई घ्यायची नाही आहे, तेवढा ओपन पेस ठेवायचा आहे कपडा उलटवण्यासाठी। आता इथे हे मेन फॅब्रिक आणि ही जी गोणी आहे ते पिनअप करून ठेवा, कारण शिवताना ते सरकणार आहे म्हणून, किंवा सुई धाग्याने सुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकतात आधी आणि मग शिवायला सुरुवात करायची, नंतर तुम्ही ती सुई धागा काढू शकतात, दोरा जो आहे तो काढून घेऊ शकतात। आता बघा, हा जो कॉर्नर आहे इथे सुई कपड्यात अडकवायची इथे, आणि मग सिलाई पॅक करायची आणि तिथून सरळ जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। आता इथे मी जे क्रॉस केलेलं आहे इथे, तर तिथे आपल्याला सिलाई घ्यायची नाही आहे, म्हणून इथे आधी सिलाई पॅक करायची आणि मग हा कपडा पुढे काढून घ्यायचा आहे आणि मग इथेपर्यंत आपण क्रॉस केलेलं होतं तिथेपर्यंत सिलाई घेतलेली नाही आहे, ते ओपन ठेवलेलं आहे। परत तिथे सिलाई पॅक करून परत सिलाई घ्यायची आहे सरळ। आता इथे कॉर्नर आलेला आहे, तर कॉर्नरला काय करायचं आहे, ही जी सुई आहे त्या कॉर्नरला बरोबर त्या कपड्यात अडकवायची आणि मग मागची पट्टी उचलून कपडा फिरून परत सरळ सिलाई घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी सरळ सिलाई घ्यायची आहे। आता तुम्हाला इथे समजलं असेल तर पुढच्या कॉर्नरला तुम्हाला सांगते हे कसं केलेलं आहे। तर सरळ सिलाई ही अशी घ्यायची आहे। आता बघा, इथे कॉर्नर आलेला आहे, तर कॉर्नर जिथे आलेला आहे तिथे बरोबर सुई ही कपड्यात अडकवायची, मागची पट्टी ही अशी उचलायची आणि कपडा फिरवायचा आणि मग परत पट्टी खाली करून ही अशी सिलाई घ्यायची आहे। प्रत्येक कॉर्नरला हे असंच करायचं आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या आपण पिना लावलेल्या होत्या आणि सुई धाग्याने शिवलेलं होतं, तर तो मी दोरा काढून घेतलेला आहे, पिनासुद्धा काढून घेतलेले आहेत। आता इथे साईडने जे एक्स्ट्रा झालेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि इथे मी ओपन पेस ठेवलेलं आहे। हे जे साईडचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता हे बरोबर आपलं मापात आलेलं आहे। आता हे उलटून घ्यायचं आहे, इथे जे ओपन आपण पेस ठेवलेला होता तिथून आपल्याला हे उलटवायचं आहे हे कापड। आता पण त्याआधी हे जे कॉर्नर आहेत इथे असं कट करायचं आहे, तिरकस कट करून मग तिरकस कट करायचं आहे। हे असं तिरकस कट करायचं आणि मग इथे क्रॉसमध्ये कट करायचं आहे। चारही कॉर्नरला हे असंच करायचं आहे, त्याच्यामुळे हे कॉर्नर व्यवस्थित उलटवले जातात। आता हे मी व्यवस्थित उलटवते, सेट करते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या लाईकमुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवायला उत्साह येत असतो, म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका। आता इथे हे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित एखादी टोकदार वस्तू घेऊन व्यवस्थित हे असे सेट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मग जे आपण इथे ओपन
पेस्ट सोडलेला होता तिथे सुद्धा हे काठ आतमध्ये फोल्ड करून तिथे सिलाई घ्यायची आहे। पूर्ण अशी सिलाई घेतली तरी चालेल, दाब सिलाईसारखी चारी बाजूला तुम्ही दाब सिलाई घेतली तरी चालेल। आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे जे ओपन होतं तिथे सुद्धा मी शिवून घेतलेलं आहे आणि मग आता इथे आपल्याला बेल्ट तयार करायचे आहेत। त्याच्यासाठी मी इथे 16.5 इंच लांबीची ही पट्टी घेतलेली आहे आणि रुंदीला 3 इंच घेतलेली आहे। ही अशी रुंदीला 3 इंच घेतलेली आहे। अशा ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही काठ आतल्या बाजूला फोल्ड करून मग परत एकदा फोल्ड करून असा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे। आता तो मी शिवून दाखवते तुम्हाला कसा शिवायचा। तर आता इथे बघा, सुरुवातीला काय करायचं आहे, पट्टी ही अशी सेंटरमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे। नंतर मग जिथे फोल्ड केलेलं मार्किंग असतं तिथेपर्यंत हे काठ दोन्ही काठ असे फोल्ड करायचे आहेत, दुमडायचे आहेत आणि परत एकदा हे असे दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून मग इथे कॉर्नरला कडेला सिलाई घ्यायची आहे। आता इथे एकदा सुरुवातीला पॅक झालं की बरोबर ती पट्टी जी आहे ती आपोआप फोल्ड होत जाते, आतल्या बाजूला दुमडली जाते आणि मग तिथे बरोबर कडेला इथे सिलाई घ्यायची आहे। दोन्ही बाजूला तुम्ही सिलाई घेतली तरी चालेल, एका बाजूला घेतली तरी चालेल। ह्याच पद्धतीने दुसरा बेल्ट सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। आता मी दुसरा बेल्ट तयार करून घेतलेला आहे आणि मग काय करायचं आहे, दोन्ही बेल्ट घ्यायचे, चेक करायचे बरोबर आहेत की नाही। जर लहान मोठे झाले असतील तर एकसारखे करून घ्यायचे आहेत। ते दाखवल्याप्रमाणे हे असे चेक करून एकसारखं इथे करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे जोडण्यासाठी इकडे जे आपण 23 इंच मोजले 23.5 इंच मोजलेलं होतं त्या बाजूला इथे 7.25 इंचावर मार्किंग करायचं आहे। इकडे सुद्धा 7.25 इंचावर मार्किंग करायचं आहे। हे असं 7.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। सेम मार्किंग त्या बाजूला सुद्धा करायचं आहे। आता हे असं न जोडता काय करायचं आहे, हे असं ठेवायचं आहे आणि इथे सिलाई घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असंच करायचं आहे। इथे सुद्धा हे असं ठेवायचं आहे, जिथे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर बरोबर पट्टीचा काठ येईल याप्रमाणे आणि मग नंतर वरून एक सिलाई घ्यायची आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा बेल्ट जोडून घ्यायचा आहे। इथे सुद्धा ह्या कॉर्नरपासून 7.25 इंच हे असं मोजायचं आहे आणि मग दुसऱ्या बाजूने सुद्धा हे असं 7.25 इंच मोजून घ्यायचं आहे आणि मग इथे सुद्धा हा असा बेल्ट ठेवायचा आहे आणि मग हे इथे शिवून घ्यायचं आहे। नंतर हे असं दिसेल तुम्हाला शिवल्यानंतर। उलटवल्यानंतर इथे एक सिलाई घ्यायची आहे। आता बघा मी इथे जोडत आहे बेल्ट। तर जे मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंगच्या बाजूलाच ही पट्टी ठेवलेली आहे आतल्या बाजूला आणि सेम इथे सुद्धा हे जे मार्किंग आहे त्या मार्किंग जवळ पट्टीचा काठ येईल याप्रमाणे हे असं ठेवून मग इथे सिलाई मागे पुढे करून पॅक करून घ्यायचं आहे। 2-3 सिलाई घ्यायच्या आहेत। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा बेल्ट जोडून घ्यायचा आहे। आता इथे सुद्धा ही अशी सिलाई घ्यायची आहे, 2-3 सिलाई मारून घ्यायच्या आहेत इथे सुद्धा मागे पुढे करून कपडा। हे असं इथे सिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे वरून एक संपूर्ण इथे दाबटीप दिली तरी चालेल, मी फक्त पट्टीलाच दिलेली आहे। इथे अशी सरळ जरी तुम्ही दाबटीप दिली तरी चालेल। आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा बेल्ट मी जोडून घेतलेला आहे। ह्या बाजूला सुद्धा हा असाच बेल्ट जोडून घेतलेला आहे। आता बघा इथे फार महत्त्वाचं आहे। आता काय करायचं आहे बघा, इथे हे असं 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। हे असं 2.5 इंचावर मार्किंग करत जायचं आहे खालीपर्यंत।
सेम मार्किंग समोरच्या बाजूला सुद्धा हे असं करायचं आहे. 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे पॉईंट सगळे जोडून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे. सेम मार्किंग ह्या बाजूला सुद्धा हे असंच करायचं आहे. इकडे 2.5 इंच, हे असं 2.5 इंच, हे असं खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता हे दिसत असेल मार्किंग केलेलं. 2.5 इंचावर हे मार्किंग करून घेतलेलं आहे. अशी रेषा इथे मारून घेतलेली आहे चॉकने. आता काय करायचं आहे, जे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे, हे असं, आणि इथे पिनअप करून ठेवा. हे असं 1-2 पिनं लावून घ्या आणि मग आता इथे कडेला सिलाई घ्यायची आहे. सिलाई घेताना टेपवरच्या ज्या 2 रेषांमध्ये जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर इथे ठेवायचं आहे. कडेला अगदी ही सिलाई घ्यायची आहे आणि इथे सिलाई पॅक करायची आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा मी सिलाई मारून घेतलेली आहे. इथे ही सिलाई मारल्यामुळे इथे व्यवस्थित असा बॉक्स तयार होईल. आता काय करायचं आहे, हे असं ठेवायचं आहे. दोन्ही काठ एकत्र करायचे आहेत. आता बघा ही सिलाई मारल्यामुळे इथे छान असा बॉक्स तयार झालेला आहे. दोन्ही काठ एकत्र करायचे आहेत आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला दाखवल्याप्रमाणे. इथे ही अशी सिलाई घ्यायची आहे. आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे, सरळ अशी सिलाई घेतलेली आहे दोन्ही बाजूला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून हे असे कॉर्नर तिरकस ट्रायंगल शेपमध्ये हे असं करायचं आहे. हातांच्या मदतीने, दोन्ही हातांच्या मदतीने हे असं कपडा बाजूला सरकून बरोबर इथे ट्रायंगल तयार होत असतो. सेम ह्याच पद्धतीने इथे हे असं करायचं आहे आणि तिथे आपल्याला तिरकस सिलाई घ्यायची आहे. आता इथे बघा कुठलाही कट न देता सुंदर असा इथे बॉक्स तयार होणार आहे. आता बघा तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा सांगते. इथे आपण सिलाई मारलेली होती, ती सिलाई आणि इकडची सिलाई ही अशी तिरकस हे असं पकडलं कापड तर इथे ट्रायंगल तयार होतो आणि तिथेच आपल्याला सिलाई घ्यायची आहे. आधी इथे पिन लावून ठेवा म्हणजे ते व्यवस्थित सेट राहील आणि अशी तिरकस सिलाई घ्यायची आहे. आता बघा इथे ही दाखवल्याप्रमाणे ही अशी तिरकस इथे सिलाई घ्यायची आहे. इथे डबल सिलाई घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे. आता बघा इथे छान असं बॉक्स व्यवस्थित तयार झालेला आहे. आता मी सरळ बाजूने दाखवते. हे आपल्याला इथे वेगळी पट्टी लावायची गरज आलेली नाही आहे. आणि आता हे जे कॉर्नर होते ते असे सुई धाग्याने शिवून घ्यायचे आहेत, पॅक करून घ्यायचे आहेत. इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे. वरच्या बाजूला हे असं सुई धाग्याच्या मदतीने हे जे पट्टीचं आपलं सिलाई मार्जिन आहे तिथे जोडून घ्यायचं आहे, पॅक करून घ्यायचं आहे आणि मग ही पिशवी सरळ बाजूने उलटून घ्यायची आहे. आता बघा उलटवल्यावर किती छान इथे बॉक्स तयार होईल. आता इथे मी हे उलटून घेत आहे. तुमच्याकडे गोणी नसेल तर तुम्ही साधा कापडसुद्धा इथे वापरू शकतात. हे कॉर्नर व्यवस्थित हे असे करून घ्यायचे आहेत, हाताच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. आणि बघा इथे किती सुंदर असा बॉक्स तयार झालेला आहे. आपण इथे वेगळी पट्टी लावलेली नाही, कुठेही कट करायची आपल्याला गरज आलेली नाही. एकाच कापडामध्ये ही अशी किती छान पिशवी तयार झालेली आहे. तुम्हाला ही मार्केटला घेऊन जायला भाजीसाठी खूप उपयोगी येणार आहे. तर ही पिशवी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका. पिशवी शिवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.